2014ला भाजपची देशासह महाराष्ट्रात सत्ता आली। काँग्रेस सोबत राष्ट्रवादीतील नेते मंडळी ही पक्षांतर करून भाजप सोबत जाऊ लागले। तरी 2014 पासून 19 पर्यंत हे पक्षांतर थोड्याफार प्रमाणात सुरू होतं। मात्र 2019च्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला देशामध्ये अभूतपूर्व असं यश मिळालं होतं। भाजपसह एनडीएने तब्बल 350च्या वर जागा जिंकल्या होत्या। त्यानंतर लोकसभा निवडणुकीनंतर लगेचच 3 महिन्यांनी महाराष्ट्राची विधानसभेची निवडणूक लागली होती। या विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावरच महाराष्ट्रातील अनेक दिग्गजांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील नेत्यांनी भाजपत जाणं पसंत केलं। त्यावेळी भाजपनं अगदी मेगा भरती करून आपल्या पक्षामध्ये काँग्रेस व राष्ट्रवादीची नेते मंडळी सामावून घेतली। मात्र 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपची देशभरासह महाराष्ट्रात देखील मोठी पिछाड झाली। महाराष्ट्रामध्ये महायुतीला केवळ 17 जागांवर समाधान मानावं लागलं, तर काँग्रेस शरद पवार आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाला मात्र महाराष्ट्रामध्ये 30 जागा मिळाल्या। त्यामुळे महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीनंतर उलटी राजकीय गंगा वाहत असल्याचं दिसून आलं। भाजप महायुतीतून अनेक नेते आता बाहेर पडत आहेत। या नेते मंडळींचा वाडा महाविकास आघाडीतील पक्षांकडे आहे आणि त्यातली त्यात शरद पवारांच्या तुतारीला जास्त पसंती मिळत असल्याचं चित्र आहे। नमस्कार, मी मधुकर गालांडे। अजित पवार शरद पवारांपासून विभक्त झाल्यानंतर लोकसभा निवडणुकीच्या आधी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला उमेदवार मिळतील की नाही असं चित्र झालं होतं। लोकसभा निवडणुकीमध्ये शरद पवारांनी अवघ्या 10 जागा लढवल्या आणि लोकसभा निवडणुकीचा निकाल हाती आला आणि शरद पवार यांच्या 10 जागांपैकी तब्बल 8 जागा निवडून आल्या। शरद पवारांचा हा 80% स्ट्राईक रेट पाहून भाजपसह महायुतीतील नेत्यांची डोकेदुखी वाढली। त्यानंतर आता विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी पुणे जिल्ह्यामध्ये शरद पवारांच्या तुतारीकडे नेते मंडळींचा मोठा कल वाढताना पाहायला मिळतोय। त्यात इंदापूर तालुका ही काय अपवाद नाही। इंदापूर विधानसभेसाठी या निवडणुकीत तुतारीकडून कोण कोण इच्छुक आहेत हे आज आपण पाहणार आहोत। इंदापूर विधानसभा ही नेहमी राष्ट्रवादी आणि हर्षवर्धन पाटील यांच्यात लढत होत आली, पण यावेळी मात्र वेगळे चित्र निवडणुकीसमोर येणार आहे। राष्ट्रवादीतच आता 2 गट पडल्याने त्यांच्यातील मतांची विभागणी झाली आहे, तर शरद पवार यांच्या पक्षाची ताकद या निवडणुकीत दिसून येणार आहे, नव्हे तर ती दाखवावीच लागणार आहे। कारण पक्ष फुटीनंतर राष्ट्रवादीचे 2 गट विधानसभेला प्रथमच समोरासमोर येणार आहेत। आगामी 2024 मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी शरद पवार यांच्या पक्षाकडे इंदापूर तालुक्यातून इच्छुकांची गर्दी वाढली आहे। पक्षातील इच्छुकांची गर्दी व गर्दीतून निर्माण होणारी नाराजी दूर करण्यासाठी शरद पवार गटातील पक्षश्रेष्ठींना थोडेफार कसरत करावी लागणारच आहे। आज आपण फक्त शरद पवार यांच्या गटाचा आढावा घेणार आहोत। राष्ट्रवादीकडून इंदापूर तालुक्यात नवीन पॅटर्न राबवण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे भविष्यात इंदापूर विधानसभेसाठी राष्ट्रवादीकडून नवीन चेहऱ्याला संधी मिळण्याची दाट शक्यता झाली आहे। त्यासाठी इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आप्पासाहेब जगदाळे व पुणे जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य सभापती प्रवीण माने यांची नावे चर्चेत आघाडीवर आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसकडून खरोखर नवीन चेहऱ्यांना संधी मिळाल्यास तालुक्यातील राजकीय समीकरण बदलणार आहेत। आगामी इंदापूर विधानसभा निवडणूक चांगलीच रंगतदार ठरण्याची चिन्ह आहेत। याबाबत तालुक्यात तर्कवितर्कांच्या चर्चेला मोठं उधाण आलं आहे। इच्छुकांची मोर्चेबांधणी मात्र जोरात सुरू असल्याचं दिसून येत आहे। इंदापूर तालुक्यातील मातबर नेते म्हणून आप्पासाहेब जगदाळे यांची ओळख आहे। ते जिजामाता शिक्षण संस्था साराटीचे संस्थापक अध्यक्ष आहेत। पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक, ते इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती असा त्यांचा राजकीय प्रवासाचा चढता आलेख आहे। तालुक्यातील राजकीय स्थितीची पुरेपूर जाण असलेले नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते। कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी कृषी प्रदर्शन, विज्ञान प्रदर्शन, नवीन नवीन योजना राबवणे, सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून इंदापूर तालुक्यातील तळागाळातील कार्यकर्त्यांचा त्यांचा दांडगा संपर्क असल्याचे विधानसभेसाठी ते इच्छुक आहेत।
आता दुसरं नाव आहे ते प्रवीण भैया माने. प्रवीण माने हे इंदापूर तालुक्याच्या राजकारणातील राजकीय पटलावरील उगवतं युवा नेतृत्व म्हणून सर्वत्र परिचित आहे. सोनाई उद्योग समूहाचे सर्वेसर्वा, सोनाई प्रतिष्ठानचे अध्यक्ष, ते पुणे जिल्हा परिषद सदस्य, पुणे जिल्हा परिषद बांधकाम व आरोग्य समितीचे सभापती असा त्यांचा राजकीय प्रवास आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून, सोनाई प्रतिष्ठानच्या माध्यमातून आरोग्यविषयक वेगवेगळी शिबिरं, हजारो रुग्णांना मोफत वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून दिल्या, मोफत ऑपरेशन सुविधा उपलब्ध करून दिली, तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जनावरांना चारा छावण्याची उपलब्ध करून दिली, सामूहिक विवाह सोहळे राबवून गोरगरिबांच्या मुलामुलींचे विवाह त्यांनी मोफत लावून दिले. असे अनेक उपक्रम राबवून प्रवीण माने यांनी अल्पावधीतच लोकप्रियता मिळवली आहे. प्रवीण माने यांनी कोविडच्या काळात जे काम केलं ते उल्लेखनीय होतं. हजारो शेतमजूर आणि गरजवंतांना जीवनाउपयोगी वस्तू आणि धान्य हे दिलेलं हे उल्लेखनीय होतं. विधानसभा निवडणुकीसाठी प्रवीण माने यांचेही नाव चर्चेत आघाडीवर आहे. राष्ट्रवादी यावेळी नवीन नेतृत्वाला संधी देणार का, याबाबत चर्चा असून आगामी विधानसभा चांगलीच गाजणार असल्याचं चित्र सध्या निर्माण झालं आहे. खरं तर अजून काही दिवस बाकी आहेत. निवडणुकीचे हे चित्र स्पष्ट होण्यासाठी राजकारण रोज नवीन नवीन घडामोडींचं वळण घेत आहे. राज्याचे राजकारण रोज वेगळ्या वळणावर जात आहे. आपण त्याचाही पाठपुरावा करणार आहोतच. आज एवढंच. पुन्हा भेटूया नवीन विषय घेऊन. तोपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला मात्र विसरू नका. रणसंग्राम, आरसा समाज मनाचा.